आहे भावाने. ॲक्च्युली आता वाजलेत 11. तिच्या घड्याळाची बॅग येते आठवून. ॲक्च्युली आता वाजलेत 11:05 आणि आम्ही आलो आहे मम्मीच्या ऑफिसला बिकॉज ॲज युजल पूजा मॅडम रेडी नाही आहेत. आम्ही मगाशी बसलो होतो लेकला की ती येईल म्हणून, बट ती काय अजून आलेली नाही आहे. तिची तयारी अजून काय झालेली नाही आहे. सो गरमीत बसण्यापेक्षा आम्ही विचार केला की मम्मीच्या ऑफिसला जाऊन बसू, जवळच होतं लेकच्या, म्हणून मग आम्ही आता आलो आहे मम्मीच्या ऑफिसला. नाव चेंजच केलं असणार आहे ना. बोलणार होतो आता पण थांब थोडी पण. नमस्कार. आपण इथूनच बोलू. फोन कर तिला तिथंच टाकायचे. वाटप दाखव ना कशात पाय टाकून बसले. सो फायनली आम्ही आता पोचलोय आमच्या रूमवरती आणि आल्या आल्या आम्ही जेवायला ऑर्डर केलंय बिकॉज सकाळी नाश्ता करून निघालो होतो. आम्हाला निघायचं होतं 10 वाजता. आम्हाला निघायचं होतं 10 वाजता, बट या पूजामुळे आम्ही निघालो 11:30 वाजता. पूजामुळे आम्ही निघालो 11:30 वाजता आणि आम्हाला पोचता पोचता आता वाजले 12:30. आम्ही पोचेपर्यंत आम्हाला झाले 12:30. आता 12:45 झाला असेल. तर फर्स्ट ऑफ ऑल आम्ही पहिले जेवून घेतो आणि बघू पुढचा प्रोग्राम काय असणार आहे. अजून काय सच काय प्लॅनिंग तर काय प्लॅनिंग नाही. लेट्स सी पुढे काय होतंय. तुम्ही कसे संसार करता मला काही समजत नाही. तुला खूपच सवय या गोष्टींची. हे पूजाचं आहे बिकॉज पूजा आमची व्हेजिटेरियन झाली आहे सध्या. आणि हे सो दुपारनंतर डायरेक्टली आपण आता संध्याकाळी भेटतोय आणि आता आम्ही ऑल सेट आहोत. आम्ही रेडी झालेलो आहोत. पूजा रेडी होती जराशी. आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही आता चाललोय बीचवरती. हॉटेलच्या बाजूलाच आहे बीच. सो आम्ही आता तिथे चाललोय. आय नो दुपार आहे बट फोटो चांगले येतील म्हणून आम्ही आता चाललोय. या मॅडम इथे रेडी झाल्यात. आमची तयारी होतीये.
आणि आमची इथे कॉफी. चला चला. गावात आल्यासारखं होतं. चप्पल काढायची. सो आम्ही आलो आता लिंबू सरबत प्यायला बिकॉज खूप सारं गरम होतं. अवतार येताना कशी होती ना आता कशी झाली आमच्या अवतार. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. सो आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आम्ही मगाशी गेलो होतो बीचवरती. तुम्ही बघितलंच असेल. समथिंग 4-4:30 वाजता आम्ही बीचवरती गेलो होतो. असं वाटलं की एवढं गरम होणार नाही, हवा वगैरे असेल, बट बीचवर गेलो तसं एवढं गरम व्हायला लागलं. एवढ्या गरम वाफा मारत होत्या. त्यातल्या त्यात आम्ही पटकन फोटोज काढून घेतले, थोडेसे व्हिडिओज वगैरे काढून घेतले आणि लगेच आम्ही हॉटेलवरती आलो. हॉटेलवरती आल्यावरती फ्रेश झालो. मी फ्रेश झाले, आता बाकीचे फ्रेश होत आहेत. सो ॲक्च्युली इथलं क्लायमेट खूप छान आहे. आय मीन गावच्या ठिकाणी असल्यामुळे इथे थोडी शांतता आणि पक्ष्यांचा किलबिलाट, गाड्यांचा बिलकुल आवाज नाही आहे. सो खूप छान वाटतं ॲक्च्युली इथे. आणि हॉटेलची प्लेस पण खूप छान आहे. खूप दिवसांपासनं, खूप महिन्यांपासनं मला इथे यायचं होतं. पूजा आली होती फर्स्ट टाईम इथे आणि त्यानंतर तिचे फोटोज बघून मला असं झालं होतं की मी कधी जाते या हॉटेलला, आणि फायनली आलो आहे. खूप छान आहे ॲक्च्युली हॉटेल. शांतता पण तेवढीच आहे आणि आराम करण्यासाठी आणि फ्रेश होण्यासाठी ही प्लेस खरंच खूप छान आहे. आता इथे असे टेबल्स वगैरे लावलेले आहेत आणि मे बी इथे संध्याकाळी रात्रीचं डिनर इथे असतं असं मला वाटतं. त्या सो आम्हाला लागली भूक आता बीचवरून आल्यावर, आणि आम्ही पनवेलवरनं येताना खाऊ आणला होता. कॅरेज वेफर्स, चकली, सल्ली, पालकचं काय बोलतात त्याला, पालकची सल्ली. सो आम्ही चाललोय राऊंड अपला संध्याकाळच्या. राऊंड हे जे आहे ते टेंट आहे ना रिक्षा, सॉरी कॉटेज टाईप आहे. पूजाच्या भाषेमध्ये टेंट आणि रिक्षाच्या भाषेमध्ये कॉटेज. गोड. ही पूजा, ही दीक्षा, तेजू. हा ठीक आहे. मी छकुली बोलू का तेजल बोलू असं झालं होतं. छकुला बोल. पप्पा बोलतात आमचे. असतील ते बघ ना, वरती जाऊन बसलेत. हा अगं त्यांचा पिंजराच येतो. मी आणि अक्षय. मम्मी नसेल तिथं, लवबड तिथे. मी आणि अक्षय.
येऊ का मी? अगं नाही, हवा आहे हवा, हवा आहे हवा. तेच ना, पण गेस्ट कोण नाही आहेत. मस्त वाटते पण इथे. सो तो आमचा रूम आहे. पिझ्झा ऑर्डर. कितीचा पिझ्झा मॅम तुमचा? 420. आणि आम्ही केक पण मागवला कारण गोड खायचं. क्रेविंग. हॅलो एव्हरीवन, मी बॅक टू दी होम. पूजा दीक्षा सुद्धा त्यांच्या घरी गेले आणि मी सुद्धा माझ्या घरी आले. सो छान गेले 2 दिवस. खूप मस्त आणि रिलॅक्स वाटलं. जसं की मी याआधी बोलले व्लॉगमध्ये की खूप दिवसांपासून मला तिथे जायचं होतं, त्या रिसॉर्टला जायचं होतं. फर्स्ट टाईम पूजा गेली होती आणि पूजाचे फोटो बघून मला असं झालं होतं की यार आम्ही कधी जाऊ त्या रिसॉर्टला. सो खूप दिवसांपासून आम्ही ट्राय करत होतो त्या प्लेसवरती जायचं, बट काही पॉसिबल होत नव्हतं. वेगळेच प्लॅन होत होते, बट तिथे जायचं काही प्लॅन होत नव्हता. सो आदल्या दिवशी आम्ही प्लॅन केला आणि नेक्स्ट डे आम्ही लगेच निघालो. आमचे प्लॅन हे असेच असतात की आम्ही आदल्या दिवशी ठरवतो आणि नेक्स्ट डे लगेच निघतो. बिकॉज खूप दिवसाआधीपासून प्लॅन करून ठेवला आणि मग नंतर निघालो तर ते अजिबात सक्सेसफुल होत नाही. म्हणून आम्ही आदल्या दिवशीच प्लॅन करतो आणि नेक्स्ट डे लगेच निघतो. सो तसंच यावेळेससुद्धा आम्ही प्लॅन केला आणि निघालो. आणि खरंच 2 दिवस कसे गेले समजलंच नाही. खूप मस्त आणि रिलॅक्स वाटलं तिथे. बिकॉज एंगेजमेंट नंतर आम्ही तिघीजणी कुठे बाहेर गेलोच नव्हतो, आम्ही कुठे टाईम स्पेंड केलाच नव्हता. सो गरजेचं होतं हे एक छोटंसं वेकेशन आमच्यासाठी, आम्हाला तिघींना टाईम स्पेंड करायचा होता. सो फायनली आम्ही तो केला. खूप रिलॅक्स वाटलं ॲक्च्युली तिथे. रिसॉर्ट हे गावच्या ठिकाणी असल्यामुळे तिथे असं गडबड नाही म्हणता येणार, पण गोंगाट वगैरे असं काही नव्हतं. आय मीन गाड्यांचा आवाज वगैरे नव्हता, फक्त पक्ष्यांचा आवाज. बीच जवळ रिसॉर्ट होतं म्हणून तो वाऱ्याचा आणि थोडासा पाण्याचा आवाज, बस एवढंच. बाकी सगळी शांतता होती. सो खरंच खूप छान वाटत होतं आम्हाला. आमचा मी टाईम पण भेटला, खूप साऱ्या गप्पा मारल्या, खूप सारे जोक्स केले आणि खूप सारे मेमरीज पण आम्ही कलेक्ट केल्या. आम्ही खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओज काढले, इवन रील्ससुद्धा काढले. ते तुम्हाला आमच्या इंस्टाग्रामच्या पेजवरती बघायला भेटतीलच. आणि बेसिकली ही आमची लास्ट ट्रिप होती तिघींची. लास्ट नाही म्हणता येणार, त्यानंतरसुद्धा जाऊच. बट जसजसे दिवस जवळ येत आहे तसं लग्नाचे दिवससुद्धा जवळ यायला लागलेत. सो लग्नाची जी काही शॉपिंग वगैरे आहे त्या स्टार्ट करायचं आहे. सो त्या टाईम पिरियडमध्ये आम्हाला तिघींना कुठे बाहेर जायला चान्स भेटेल असं बिलकुल वाटत नाही. म्हणजे आम्हाला आमच्या तिघींचा मी टाईम भेटेल असं बिलकुल वाटत नाही आहे. सो बेसिकली ही आमची लास्ट ट्रिप होती तिघींची सोबत. आय नो लग्नानंतरसुद्धा जाऊ, बट तोपर्यंत आम्ही कुठे नाही जाऊ शकत असं आम्हाला तरी वाटतं आहे. सो एक साईडला असं थोडंसं वाईट वाटते की यार ही लास्ट ट्रिप होती आपली आणि ह्यानंतर पुढे कसं काय सगळं मॅनेज होईल गॉड नोज. बट आय थिंक सो ह्यानंतर एक तरी ट्रिप नक्कीच होईल आमच्या तिघींची. बट लेट सी, जर झाली तर ते तुम्हाला व्लॉगमध्ये समजेलच. बट थोडंसं असं वाईट वाटते की यार ही लास्ट ट्रिप होती. एनिवेज
आय होप तुम्हाला आमचा छोटासा व्लॉग आवडला असेल. जास्त काही मी शूट नाही केलं बिकॉज मी जो काही टाईम होता मी त्यांच्यासोबत मला स्पेंड करायचा होता तो मी त्यांच्यासोबत स्पेंड केला. जसं मला शूट करणं पॉसिबल झालं जेवढं तसं मी शूट केलेलं आहे. सो आय होप तुम्हाला छोटासा व्लॉग आवडला असेल. सो भेटूया मग आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय आणि टेक केअर.